आंदोलन चालू आहे ना। हाय 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 जितेंद्र आव्हाड हाय 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 जितेंद्र आव्हाड हाय 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 जितेंद्र आव्हाड हाय 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 जितेंद्र आव्हाडचं करायचं काय खाली डोकं वर पाय जितेंद्र आव्हाडचं करायचं काय खाली डोकं वर पाय मागे मागे हाय हाय जितेंद्र आव्हाड हाय हाय जितेंद्र आव्हाड हाय 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 ए मागे ना हाय 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 जितेंद्र आव्हाड हाय 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 जितेंद्र आव्हाड हाय 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 जितेंद्र आव्हाड हाय हाय एक धक्का और दो जितेंद्र आव्हाड को फेंक दो एक धक्का और दो जितेंद्र आव्हाड को फेंक दो जितेंद्र आव्हाड हाय 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 जितेंद्र आव्हाड 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 हाय हाय नीम का पत्ता कड़वा है जितेंद्र आव्हाड कड़वा है नीम का पत्ता कड़वा है जितेंद्र आव्हाड कड़वा है नीम का पत्ता कड़वा है जितेंद्र आव्हाड कड़वा है भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम बाबा साहब का अपमान नहीं सहेगा नहीं सहेगा नहीं सहेगा बाबा साहब का अपमान नहीं सहेगा बाबा साहब का अपमान नहीं सहेगा नहीं सहेगा आणि त्याच्यामुळे आता यानं माफी हा राष्ट्रद्रोह आहे की ज्यांनी एवढी मोठी भारतीय राज्यघटना लिहिली अशा महामानवाचा फोटो जो आहे हा राष्ट्रद्रोह आहे। हा केवळ ज्याला म्हणता येईल की हा फाडली म्हणून तो गुन्हा नाही, तर हा देशाचा अपमान आहे, देशातल्या प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला भरावा। किती वेळा तुम्ही माफी मागत बसता? दर 2 महिन्याने काही ना काहीतरी यांचं कृत्य असं होतं। महाडला गेले, स्कोअर करायला गेले त्या ठिकाणी की काहीतरी आपल्याला त्या ठिकाणी स्टंट करता येईल आणि हिट विकेट होऊन परत आहे। दर वेळेला त्यांचं दिलगिरी माफी अशी मागायला लागते। हा राष्ट्रद्रोह आहे। नाही आता नाही माफी, जनतेचा अपमान आहे। आता माफी नाही साहेब, आता त्याला अटक झालीच पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे, त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला झाला पाहिजे। जो काय प्रकार घडला हा चुकीने घडला, त्यामुळे मी जाहीररित्या माफी मागतो। पण ह्या प्रकरणाची कुठेतरी राजकीय त्याला वळण लागू नये, कुठेतरी राजकीय प्रत्येक गोष्ट त्यांनी राजकीय वळणावरच दिली। हा सुद्धा स्टंट जो होता हा राजकीय वळणातच होता, कारण त्यांच्या बाबतीतला सर्व खुलासे शासनातर्फे दिले गेलेले होते की नेमकं काय आहे त्याच्या बाबतीत, आणि त्याच्यामुळे हे कुठलं राजकीय वळण नाही। आपण नेहमीच अशा पद्धतीने अपमानजनक वागत असतात आणि हा तर मोठा राष्ट्रद्रोह आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव आहेत, आमचे देव आहे, आणि अशा पद्धतीने तुम्ही वागतो त्याच्यामुळे तुमचं राष्ट्रद्रोहाचाच खटला झाला। महाड या ठिकाणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेली आहे, आपण काय असंच असतं। आता दिलगिरी व्यक्त करायची, परत नवीन काहीतरी करायचं, परत माफी मागायची, आणि त्याच्यामुळे हे जे काही घटना घडलेली आहे ही राजकीय विषय नाही आहे, हा आमच्या भावनेचा विषय आहे की ज्यांनी या देशातल्या गरीबातल्या गरीब माणसाला ताकद दिली घटनेच्या माध्यमातून, अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या पद्धतीने अपमान केला। हा एक प्रकारे राष्ट्रद्रोह आहे। त्याला बाजूचा मुलगा सांगत असताना सुद्धा त्यांनी तो फोटो हातात घेतला आणि बुद्धाबून फाडून त्यांनी आमच्या बाबासाहेबांचाच, म्हणजे या देशातल्या घटना लिहिणाऱ्या आणि आमच्या दलितांचे कैवारी, दलित असणारे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी अपमान केलेला आहे। त्यांनी जरी माफी मागितली तरी शेंड आहे तो। या ज्योतिर्दिनला या भारतामध्ये राहण्याचा अधिकार नाही आहे, कारण आज ज्या बाबासाहेबांनी जी घटना आम्हाला लिहिलेली आहे त्याचं स्वातंत्र्य त्यांनी पायदळीच मिळवलेलं आहे, आणि मनुस्मृतीच्या नावाने त्यांनी ते फोटोज फाडून बाबासाहेबांचा आणि या देशाचा अपमान केलेला आहे। मात्र अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती हा जो तो पाठ येणार होता त्याच्या विरोधात त्यांचं दहन करायचं आंदोलन होतं, मात्र त्या संदर्भात बघा, शासनाने अजून कुठल्याही मनुस्मृतीचा श्लोक किंवा अध्याय असा कुठेही जाहीर केलेला नाही आहे, त्यामुळे कुठलाही पाठ हा आलेला नाही आहे। ज्यावेळी येईल त्यावेळी मी सांगेल की या देशामध्ये दलितांना सगळा अभ्यास करायचा अधिकार आहे। तो जो म्हणतोय की दलित अभ्यास करू शकत नाही, पण माझं एवढं म्हणणं आहे की जर श्लोक आले
तर आम्ही त्याचाही अभ्यास करू आणि जिथे वापरायचं तिथे वापरू. मात्र जितेंद्र आव्हाड तर आपण सो कॉल्ड लाईमलाईटमध्ये येणारे जितुद्दीन हे नेहमी लाईमलाईटमध्ये येण्यासाठी फोकसमध्ये येण्यासाठी अशा पद्धतीने काही ना काहीतरी वक्तव्य करत असतात किंवा कृती करत असतात की जेणेकरून ते निदर्शनास येतील, लोकांना दिसतील. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी ओबीसींबद्दल पण असं घाणेरडं वक्तव्य केलं होतं आणि त्यावेळी सुद्धा त्यांनी स्वतःला सगळ्यांमध्ये फोकस केलं होतं. आता सुद्धा त्यांनी भारताचं संविधान लिहिणारे आमचे सगळ्यांचे आधारस्तंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल त्यांनी अशा चुकीचं वक्तव्य कृती त्यांनी खरं तर केलेली आहे. माझं असं म्हणणं आहे की त्यांनी तो फोटो फाडलेला आहे, पण त्यांची ही कृती करत असताना फक्त जितेंद्र आव्हाडांनाच शिक्षा न करता त्यांच्याबरोबर जी असणारी इतर मंडळी आहेत खरं तर त्यांनासुद्धा ह्या कृतीमध्ये कुठेतरी शिक्षा होणं गरजेचं आहे. कारण की चूक एकाची जरी असली तरी सुद्धा त्यांच्याबरोबर जी लोकं त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर सामील होती त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि कितीही त्यांनी माफी मागितली तरी ह्या गुन्ह्यासाठी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. मात्र गुन्हा दाखल झालेला आहे महाड असेल पुण्यामध्ये, मात्र अजून देखील तुम्ही रस्त्यावर जे आक्रमक झालेले आहेत नक्कीच तुम्ही जेव्हा जनतेचं प्रतिनिधित्व करता तेव्हा तुम्हाला तेवढं सामाजिक भान असायला पाहिजे. आपल्याला आपल्या भारत देशाला ज्यांनी विकासाचा जो रस्ता दाखवलेला आहे, जे संविधान आपल्याला दिलेलं आहे, ज्याच्यामुळे आपला भारत देश एवढा प्रगती पथावर आहे, ते सगळं विसरून तुम्ही अशा गोष्टींमध्ये ती विसरूच शकत नाही. किती अनावधानाने तुम्ही म्हणू दे, पण ही चूक त्यांनी अक्षम्य चूक आहे, ही त्यांच्याकडून घडायलाच नव्हती पाहिजे. आणि जरी माफी मागितली तरी ही चुकीची माफी फेक वाटते लोकांना आणि खरोखर त्यांनी त्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही असं जेव्हा वागतात तेव्हा हे आपल्या जनतेवर ह्याच्यावर किती त्यांची तुम्ही दुखावतात त्यांच्या भावना. आणि बाबासाहेब आंबेडकर आपले प्रेरणास्थान आहे, आपल्यासाठी ईश्वरासमान आहे, त्यांचा अपमान करताना त्यांनी विचार करायला पाहिजे. राजीनामा द्या.